ग्रामस्थ आणि आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते संघर्ष यात्री आणि कामदार आणि पाणीदार असे सतत कार्यरत तसेच त्यांच्याबरोबर आलेले नगरपालिकेचे नेते विलास बघतोय त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। एखादं काम त्यांनी हातात घेतल्यानंतर त्या कामामध्ये कितीही कष्ट हो, कितीही त्रास हो, कितीही अडचणी हो, पण ते काम पूर्ण करणं हा त्याचा स्वभाव आहे। संघर्ष करावा तर फक्त राजभवनी। आज ते दिसतायत 25-30 वर्षाचा त्यांचा संघर्ष आहे। तो संघर्ष आपल्या सर्वांना माहीत आहे। तो संघर्ष त्याने पार केलेला आहे, म्हणून आज आपल्या ते आमदार म्हणून उपस्थित आहे। त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये गेली 4 वर्ष बार्शी तालुक्यामध्ये आमूलाग्र असा बदल त्यांनी केलेला आहे। ठळक जर गोष्टी सांगायच्या म्हटलं तर रस्ते तुम्ही बघताय, आपला रस्ता झालेच आहे। रस्ते असतील, पूल असेल, बार्शी शहराचे रस्ते असतील, बार्शीच्या तुळजापूर असेल, कुर्डवा रोड असेल, हे रस्ते असतील। ह्या रस्त्यांना रस्त्याच्या कामासाठी विविध कामासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणणारे एकमेव आपले राजभाऊ राऊत आहे। आणखी एक गोष्ट आपल्याला माहित असेल की कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेने जे ट्रॉमा युनिट उभं केलंय, ते ट्रॉमा युनिट म्हणजे काय मी सांगतो। एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला तर त्या माणसाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 10-15 मिनिटाच्या तिथं माणूस गेला तो माणूस 1000% वाचतो। त्याचं उदाहरण डॉक्टर जगताप सर माहित आहे, ते काय मात्रच आजार तेव्हा अटॅक आला, ते ट्रॉमा युनिट होतं म्हणून डॉक्टर जगताप सर वाचले, भाऊनी माहित आहे ते। तर असं ट्रॉमा युनिट, असं एक भाग दवाखान्याचा जो संस्थेने उभा केलाय, त्याच्या उभारणीमध्ये भाऊचा सिंहाचा वाटा आहे। कोट्यावधी निधी भाऊनी त्यांना मिळवून दिलेले आहे। असे अनेक काम आहेत, त्यापैकीच आपलं आज इथं या आपल्या गावामध्ये एक 3 काम आहे। त्या कामाच्या उद्घाटनासाठी, भूमिपूजनासाठी भाऊ इथं आलेले आहेत। त्यामध्ये कवे ते खांडवी रस्ता आणि पूल, मी भाऊंना बऱ्याच वेळा बोललोय, वैभवला बऱ्याच वेळा बोललोय। माझं फक्त असेल तर आमचा रस्ता करा। भाऊ आतापर्यंत बऱ्याच लोकांना बोललो की आमचा रस्ता करा। हा तो 60 लाखाचा कवे ते खांडवी रस्ता आणि पूल, त्यामध्ये पूल असणं महत्वाचं आहे, तर तो पूल त्यामध्ये आहे। तसंच जलजीवन मिशन मधला जे केंद्र शासनाची योजना आहे, त्या केंद्र शासनाच्या योजनेमधून जलजीवन मिशन आहे, त्यामध्ये 55 लाखाची पाणी टाकी आणि गावामध्ये सगळे पाईपलाईन, म्हणजे प्रत्येक घरामध्ये जलजीवन मिशन, तो आपण टीव्हीला पाहतोय, सगळे माहित आहे टीव्हीवर सगळ्यांना। तर ते जलजीवन योजनेमधून 55 लाखाचं त्या बजेट असणारी एक टाकी आणि त्यामध्ये पाईपलाईन आणि प्रत्येकाच्या घरामध्ये नळ, असं ती योजना आहे। तसंच 25 लाखाचं आपले हे चौक आहे किंवा रस्ते आहे, त्याचं कॉन्क्रिटीकरण हे एक आहे। 10 लाखाचे तांडा वस्ती, असे जवळजवळ 150 कोटी रुपयाचं आजचं हे काम भाऊने आपल्याला दिलेलं आहे। त्यांच्या निधीतून आपल्यासाठी हे त्याने आपल्या ह्या कामासाठी भाऊनी हा निधी उभा केलेला आहे। भाऊ आठवत असेल, सगळ्यांना माहित असेल, गेल्या विधानसभेच्या शेवटच्या सभेमध्ये, शेवटच्या मीटिंगमध्ये नानांच्या कोट्यावरती बैठक झाली। तिथं मी त्यांना म्हटलं होतं, पाणी सगळ्यात महत्वाचं आहे। पाणीदार आमदार, जर आमदार पाणीदार असेल तर शेतकरी का पाणीदार होऊ नये। प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक माणसानं पाणीदार व्हावं यासाठी भाऊनी प्रयत्न केले। आणि आज आपण पाहतोय की आपल्या सगळ्या भागामध्ये, सगळ्या माहित आहे,
सगळ्या भागामध्ये कॅनॉलची कामं चालू आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी पुढच्या वर्षी उजनी भरल्यानंतर शिणामाडा शिणाकोळे काय असेल ते सगळं पाणी आपल्याला प्रत्येकाच्या शेतामध्ये येणार आहे. हे 100% गॅरंटी आहे आणि आपल्याला माहित आहे. यामध्ये का आपण सगळे पाहतोय का सगळी कामं चालू आहेत. त्यामुळं हे एक महत्वाचं काम झालेलं आहे. तर भाऊनी त्यावेळेस म्हटले होते की माझी टर्म पूर्ण व्हायच्या अगोदर मी हे पाणी आणतो. त्यांनी तो शब्द पाळलेला आहे. आपण सुद्धा आतापर्यंत भाऊच्या पाठीमागं उभा आहोत, यापुढेही राहणार आहोत अशी ग्वाही सर्वांच्या वतीनं भावना देतो. आणि माझं थोडंसं प्रास्ताविक संपवतो आणि नंतर सत्कार समारंभ होईल. त्यामध्ये कोण करणार प्रत्येक गावामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक गावाच्या तलावामध्ये ते पाणी सोडले जाणार आहे. एक सांगायचं राहिलं एक आज बार्शीमध्ये आम्ही राहतोय. जर गणेश तलाव भरला नसता, सुभाषनगरचा गणेश तलाव भरला नसता तर बार्शीत आम्हाला बार्शीमध्ये पाणी टंचाई आली असती. आज प्रत्येक बोरला पाणी आहे. सगळ्यांना माहिती आहे बार्शीचं. केवळ गणेश तलाव भरला, सुभाषनगरचा तो तलाव मोठा तळ आहे ते भरलं. भाऊच्या प्रयत्नामुळे ते तळ भरल्यामुळं बार्शीतले सगळे बोर हे फुल जात आहे. कुठल्याही बोरला पाणी कमी नाही. बार्शी शहर आणि तालुका पाणीदार करायचा. प्रत्येकाच्या घरात पाणी आणि शेतामध्ये पाणी हे आणायचं भाऊचं स्वप्न आहे. ते जवळजवळ आता पूर्ण होत आहे. तर त्या अशा या आपले लाडके आमदार भाऊ यांचा सत्कार, स्वागत आणि सत्कार आपले चंद्रकांत काय होतं माहिती आहे का, आम्ही राहतो बार्शीमध्ये. मला नक्की काय सांगतो काही गोष्टी मला माहित नसतात. तर सांगितले ना बहुतेक त्याने किंवा 4 तासाची लाईट आपल्याला 8 तासाची केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता केंद्राची योजना आहे, सोलरची योजना आहे. 8 तासाची भाऊने केले. सोलरची योजना आहे केंद्र शासनाची, मोदींची योजना आहे, त्यामध्ये भाजपची योजना आहे, त्यामध्ये सोलर पॅनल जे आहेत त्यामुळं ते जर योजना झाली तर तुम्हाला प्रत्येकाला 24 तास पाणी मिळणार आहे. तर अशा या सर्व योजनाचे शिल्पकार, विकासाचे रत्न, विकास करणारे आमदार राजभाऊ राऊत यांचा स्वागत सत्कार आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं चंद्रनाथ तिकटे आणि भाऊराव पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. नारायण करा. सुरेश नारायण. सचिन माने सर, सचिन माने सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं भाऊंचा सत्कार आणि स्वागत. सरपंच आवाज अमोल पाटील पुढे. त्यानंतर नेते भारत पवार सर हे
आपलं मनोगत व्यक्त करतील. सत्कार भारत पवार सर बहुलचा सत्कार करतील. आणि कोण सर इकडे बघा. रेणक्या पाच सत्कार अमोल पाटील करतील. करा रहीम शेख आणि अमोल पाटील. आणि कोण आहे नाव काय? श्रीपत पिंपरीचे सरपंच रामराजे ताकभाते यांचा सत्कार सचिन मानेनी करावा. श्रीपत पिंपरीचे सरपंच रामराजे ताकटे सत्कार बळेवाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते नामदेव पोकळे. नामदेव पोकळे सत्कार स्वागत सत्कार श्री संपत शिंगर यांनी करावा. संतोष मोरे या पुढे. संतोष मोरे सत्कार अमोल पाटील करतील. लक्ष्मण गळके बळेवाडीचे कार्यकर्ते संतोष मोरे. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मग सांगायचं राहिलं बोला की हो भाऊ बोला ना बोला पिंटू काळे कोण लागा तुमच्या या प्रवीण काळे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार राजेभाऊ राऊत, तसेच आपल्या गावातील सुरेश तिकटे, बाबासाहेब पाटील, दत्ता जाधव, चंद्रकांत तिकटे, विश्वास पाटील, वैभव शिंदे, दिनेश शेंडगे, रणके आप्पा, चाचा, यानंतर विठ्ठलभाऊ हजारे, विश्वास पाटील, संपत शिंगण व सर्व ग्रामस्थ बंधूंनो, आमदार साहेबांना माझी एकच विनंती आहे की खांडवी ते कवे रस्ता जो आहे त्याची रस्त्याची इतकी अत्यंत बिकट व्यवस्था आहे की पाऊस जर जोरात मोठ्या प्रमाणात झाला तर ती पलीकडे लोक पलीकडेच राहते ती आणि अलीकडे लोक अलीकडेच राहते ती. एवढी बिकट परिस्थिती आहे. गुजरातचे ते एक पूल एक आहे आणि हे ते एक पूल असा दमदार आणि जोमदार रस्ता झाला पाहिजे की त्याला की त्याची विल्हेवाट लागते की असं नको. यापूर्वी झाला 1 किलोमीटर पण त्याची आज अवस्था बिकट झालेली आहे आणि बाजूवाल्या शेतकऱ्याने किती फूट सोडून ती चार मारावी, त्या डांबरीच्या लगत चार मारली आणि त्याची रस्त्याची वाट लागली. तर त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन व्हावं आणि वा रस्ता झाल्यानंतर किती फूट चार पलीकडे मारावी, ती मारून रस्ता उत्कृष्ट पद्धतीने व्हावा. आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहू एवढंच बोलतो. आणि रस्त्याच्या कडेने सगळे फिरकी झाडं वगैरे काय आहे ना ते
रस्त्याचं काम चालू करताना ते सगळंच काढणार आहेत, चालूला सुद्धा काढून घेतलं जाईल. तर तेवढंच कार्यक्रम व्हावा आपल्या विनंती करतो आणि माझी 2 सदस्य जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर बार्शी तालुक्याचे आमदार राजभाऊ यांनी मार्गदर्शन करतील, त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी आपल्या कव्यातील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजनेची 55 लाख रुपयाची पाईपलाईन आणि टाकी आणि घरोघरी नळ योजना आपण या ठिकाणी गावाला मंजूर केलेली आहे. त्याचा उद्घाटन 16 आत्ताच झालेला आहे. त्याचबरोबर गावाला कवे ते खांडवी हा बऱ्याच दिवसापासून सर्व शेतकरी बांधवांची रस्त्याची मागणी होती, तीही पूर्ण केली आहे. तो रस्ता मंजूर केलेला आहे, त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होईल पुलासहित. आणि त्याच्या काटाड्या पण लगेचच मी काढायला सांगतो, यायला जायला काय कुणाला अडचण येणार नाही. तो एक रस्त्याचा विषय. कवे ते पानगाव रस्ता आता 20 लाख रुपयाचा केलेला आहे. पुढेही आणखीन 1 किलोमीटर रस्ता आहे. थोडा मला वेळ द्या, आता आचारसंहिता 1-2-2.5 महिने त्याच्यातच वेळ जाणार आहे. साधारण दिवाळीच्या आसपास त्याला पैसे टाकून राहिलेला 1 किलोमीटर पण रस्ता, कारण तो पुढचा जे रस्ता आहे ती मातीतला रस्ता आहे, त्याला चांगल्या पद्धतीचा भराव वगैरे करून तो रस्ता करावा लागणार आहे. तांडा वस्तीच्या माध्यमातून आपण 10 लाख रुपये गावाला निधी दिलेला आहे. 25-15च्या माध्यमातून 10 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे. दलित वस्तीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 10-1 लाख रुपयाच्या दरम्यान आपण निधी या ठिकाणी दिलेला आहे. आणि अशा रीतीनं माझ्या माहितीप्रमाणे बळेवाडी असेल, कासरवाडी असेल, कवी असेल, कोरपळ असेल, गुळकुळी किंवा हे सगळं पूर्ण, आणि हा आपला रस्ता आणि शहर हद्दीमध्ये जाणारा रस्ता, मला वाटत नाही की कोणाचे मनके नीट राहिले असते, परंतु तो एक रस्ता आता आपण आता पाहतो की माझ्या माहितीप्रमाणे बार्शीवरनं बहुतेक 10 मिनिटाच्या आत इथं येत असतील. अशा पद्धतीचा सुंदर असा रस्ता केलेला आहे. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे हा बार्शी ते सुरडीपर्यंतचा किंवा मालवंडीपर्यंतचा रस्ता नाहीच, परंतु जवळपास संपूर्ण तालुक्यातले जेवढेही रस्ते होते, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 70%च्या पुढं 70-75% आपल्या ग्रामीण भागातले रस्ते होते, ते रस्त्यांची कामं जवळपास आपण सुरू केलेली आहेत. काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि संपूर्ण तालुक्यातल्या रस्त्यांची चाळण झालेली होती, परंतु या ठिकाणी आपण सगळे रस्ते पूर्ण करतोय. आणि या सगळ्याचा या ठिकाणी हा आनंदाचा क्षण आपण या ठिकाणी साजरा करत असताना सर्व उपस्थित, आता नाव घेतलं, सगळीच माझी ज्येष्ठ मंडळी, माझे बरोबर काम करणारे 99 पासूनचे सगळे माझे तरुण सहकारी मित्र, आज या ठिकाणी मनापासून आनंद होतोय की मगाच सरांनी सांगितलं, गळके सरांनी, की आदरणीय नानांच्या शेतामध्ये बंगल्यावरती कोट्यावरती बैठक आपण त्या ठिकाणी घेतलेली होती विधानसभेमध्ये. त्यावेळेस एकच विषय निघाला की भाऊ, आमच्या शेताला पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण भागामध्ये जर तरुण मित्रांनो आपण विचार केला तर मी कुणावर टीका करण्याचा विषय नाही, परंतु माझ्या सहित तुम्ही पण ऐकत होते, पाणी आलं, पूर आला, पुरात सगळी वाहून बारशी गेली, अशा पद्धतीचंच आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष आता जवळपास कव्याच्या सगळ्या परिसरामध्ये पीडीएफच्या माध्यमातून, पाईपच्या माध्यमातून उजनीचं पाणी आपल्या भागामध्ये परिसरामध्ये सगळं खेळणार आहे. बळेवाडी असेल, कवी असेल, कोरपाळे असेल, गुळकुळी, तुर्कपिंपरीपर्यंत आपण हे पाणी या ठिकाणी मालवंडी वगैरे हा सगळा भाग याच्यामध्ये घेतलेला आहे. अशा रीतीनं या ठिकाणी जी उपसा सिंचन योजना होती की जी बार्शीची नस होती, आत्मा होता, की या योजनेवरती आपल्या बार्शी तालुक्यातल्या संपूर्ण शेतकरी बांधवांचं भविष्य अवलंबून होतं. आणि ही योजना 1996 साली मंजूर झालेली होती बांधवांनो. आज जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक 28 वर्ष जवळपास त्या योजनेला मंजुरीला झाली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कधी 5 कोटी 10 कोटीच्या वरती त्या योजनेला कधीच पैसे आले नव्हते. परंतु भगवंताच्या कृपेनं माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि एकाच वेळेस 700 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला
आणि जवळपास त्याच्या निविदा काढल्या, कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आणि माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त डिसेंबर पर्यंत हे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जायला काही हरकत नाही असा मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. जवळपास 50हून अधिक पोकलॅन या कामावरती काम करतात. सगळीकडेच काम चालू आहे आणि येणाऱ्या 1.5 वर्षाच्या आत मी जबाबदारीने बोलतो की मी कधी गळकेसरनं सांगितलं की मी कधी खोटं बोलण्यापैकी कार्य करताना मला गरज पण नाही खोटं बोलण्याची. जवळपास 60 तलाव आणि ही उपसा सिंचन योजना आज नव्यानं येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये माझ्या तरुण मित्रांना आवर्जून सांगतो, ज्येष्ठ मंडळीने तर अख्खी आयुष्य घालवली पाण्यासाठी. दुष्काळ जर पडला तर तसं कव्याला पाणी भरपूर पर्क्युलेशन हा पाण्याचा साठा असलेलं गाव, या गावाने कधी काळी बार्शीची सुद्धा ताण भागवलेली. या गावातनं टँकरनं पाणी पुरवठा बार्शीला होत होता, परंतु दुर्दैवानं या ठिकाणी सातत्यानं आवर्षण प्रवर्षण मधला तालुका दुष्काळी परिस्थिती, परत सगळ्या शेतकऱ्यांची प्रगती होत गेली. प्रत्येक जण कोण नोकरीला लागलं, कोण पुण्याला गेलं, कोण ठाण्याला गेलं, कोण छोटे मोठे व्यवसाय करू लागलं. प्रत्येकाकडे पैसा झाला, शासनाची थोडीफार मदत मिळाली, प्रत्येकाने विहिरी बोर घेतले आणि जे काही 20% क्षेत्र बागायत असायचं, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 90% क्षेत्र, 90-95% क्षेत्र प्रत्येक गावातली ओलिताखाली येऊ लागली आणि पाण्याच्या अडचणी निर्माण होऊ लागल्या. प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची तहान लागू लागली की माझं जर शेतात पाणी मिळालं, माझं बागायत झालं तर माझं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्याप्रमाणे आपण त्या पाण्याची वाट पाहत होतो. तो सुवर्ण दिवस आपल्याला या ठिकाणी लवकरच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 37 साठवण तलाव आपण मंजूर केलेले आहेत बांधवांनो. 12,550 हेक्टर क्षेत्र येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आत साधारण डिसेंबर पासूनच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पडायला चालू होईल. येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आत मी जबाबदारीने बोलतो, मी शेतकऱ्याचं पोरग आहे. 50,000 एकर जमीन 12 महिने बागायत केल्याशिवाय मी गपचूप बसत नाही. अशा पद्धतीचं एक टार्गेट मी माझ्या मनामध्ये धरलं आणि त्याचं येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आतच तुम्हाला सगळं प्रत्यक्षिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये हीच योजना, ह्या योजनेला आणखीन थोडी 3रा टप्पा म्हणून आपण मंजुरी घेण्याचा प्रयत्न करतो. सातत्यानं मंत्रालय स्तरावरती बैठका घेतोय. मी तिथं फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, जलसंपदा खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्याला पटवून दिलंय की आणखीनही आम्ही पाणी कसं हकदार आहोत. पहिलं आपलं 12,550 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे आणि आणखीनही 6,000 हेक्टर क्षेत्र कसं भिजणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली त्यांना मी समजून सांगितल्या आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या गोष्टीला यश येताना दिसतंय आणि त्याची सुद्धा 3ऱ्या टप्प्याची आपल्याला मंजुरी मिळेल आणि येणाऱ्या डिसेंबर पर्यंत पाणी तावडीच्या तळ्यात जाणार आहे. तावडीच्या तळ्यातनं ते पाणी खामगावच्या माळावरती जाईल, टेंबीवरती, टेंबीचा माळ आहे, तिथून ढाळे पिंपळगावच्या धरणात आपण टाकतोय आणि ढाळे पिंपळगावच्या धरणातून आपण भोगावती नदीमध्ये सोडतोय आणि काही अंशी ते पाणी पाईपलाईनद्वारेच आपण उंडेगाव वगैरे ह्या परिसरामध्ये, पानगावच्या पलीकडचा पट्टा, त्या पट्ट्यातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पण 22 गावाचा समावेश त्या ठिकाणी आपण करतो नव्याने आणि अशा रीतीनं चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहित आहे की 37 तलाव आपण बार्शीमध्ये आणलेले. दुसरा मुद्दा, आपल्या जवळ 3.5 किलोमीटरवरती घोरवाड आहे, ते सुद्धा पुष्पावती नदी आहे. तो काय घोरवाडा नाही, आपल्या भगवंताची एक जुनी पौराणिक आख्यायिका आहे आणि त्या ठिकाणी दुर्वासा ऋषीने शाप दिला म्हणून ती नदी पालती झाली, आपल्याला सगळ्यांना माहिती आणि वास्तव आहे ती. मी तर भगवंताचा भक्त, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोज दर्शन घेतली वस्तुस्थिती जर तुम्ही पाहिली, सगळ्यात ज्येष्ठ मंडळींना माहित असेल, आपल्या आदरणीय वडीलधारी मंडळींना, आणखीनही त्या वड्याचं पात्र किंवा भगवंताच्या कडीचा परिसर जर पाहिला, आणखीन 70-80 फूट धरत लागत नाही, वाढूच लागत. म्हणजे ती नदी पालती झालेली, परंतु मायासारख्या एका भक्ताच्या नशिबामध्ये ती सवाशी करण्याचा योग येऊ लागलेला आहे आणि लवकरच त्या ठिकाणी सुद्धा 1 किटीवर मंजूर केलेला आहे. 9 किटीवर त्या ठिकाणी होणार आहे. 14 किलोमीटरचा पट्टा आहे तो बार्शीपासून आपल्या भोईंच्या शिवापर्यंत आणि त्या ठिकाणी 9 किटीवर मोठे मोठे करून की जे वरून आपला ट्रॅक्टर पण जाऊ शकेल असे 10-10 फुटाचा आपण वाट करतो त्याला सुद्धा आणि त्या ठिकाणी
ज्या पद्धतीने आता सर तुम्ही सांगितलं की उजनीचं पाणी आपण गणेश तलावामध्ये बार्शीच्या सोडलं आणि त्याच गणेश तलावामधनं पाणी ह्या घोरवाड्याला येतं आणि तसंच पद्धतीनं ती पाणी खाली आपण सोडून माझ्या माहितीप्रमाणे 12 महिने त्या किटवेअर वरती पाणी राहणार आहे. आणि जर शेतकऱ्यांनी ग्रुप केले इथलं तर पाणी कमी पडणार नाही. कारण या ठिकाणी मी आता माहिती घेतली की एक 5-6 एकरामध्ये काही 2 साठवण तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, काही एक 16 एकर मध्ये, एक 12 एकर मध्ये. त्याचा गाव नकाशा आणि त्याचे उतारे हे माझ्यापर्यंत पोहोचवा. मी आतापर्यंत पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करून 37 साठवण तलाव आपण मंजूर केलेले आहेत बांधून. आणि मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की मी राजकारण आणि समाजकारण करत असताना एकमेव डोक्यामध्ये उद्दिष्ट ठेवलं की काही जर कुठली पण किंमत मोजू आपण, मला कुठलंच पद नको. तुम्हाला सांगतो मी फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलं की साहेब माझ्या आयुष्यात मला कुठलंच पद नको, पण मी ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत निर्माण करेन बार्शीमध्ये त्या त्या विषयाला तुम्ही मंजुरी देणं ही तुमची जबाबदारी राहील. मला त्या पदाची गरज नाही, परंतु बार्शी तालुका हिरवागार करणं ही माझी जबाबदारी. मी तुम्हाला ही भविष्यात सगळं सिद्ध करून दाखवणार आहे. जवळपास आता 37 आपण साठवण तलाव आणले बांधवांनो. मी 101 साठवण तलावाची प्रतिज्ञा केलेली ते तलाव आणणारच आहे. खव्याला सुद्धा जे काही पाझर तलाव आहेत त्याचं सुद्धा साठवण तलावामध्ये टप्प्याटप्प्याने एकाच वेळेस होणार नाही, पण एका वर्षात एक, तिथनं 1-1.5 वर्षानं दुसरा, 1-1.5 वर्षानं तिसरा, कमीत कमी एक 5-6 वर्षामध्ये जे काही 2-3-4 साठवण तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, त्याला सुद्धा आपण साठवण तलावात रूपांतर करू. आणि जे उजनीची पाईपलाईन जी आलेली आपली शेतीला पाणी देण्याची, त्या पाईपलाईनद्वारे ते साठवण तलाव जे होणार आहेत, पाझर तलावाचं जे आपण साठवण तलावात रूपांतर करणार आहोत ते साठवण तलाव भरून देण्याची सुद्धा माझी जबाबदारी असेल. त्याच्या बाबतीत कुणी काळजी करू नका. कारण या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि प्रचंड कष्ट करणारा या भागामध्ये वर्ग आहे. माळव्याची शेती असेल किंवा फुलाची शेती असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत नियोजनबद्ध काम करणारा खव्यातील हा शेतकरी बांधव आहे. आज या ठिकाणी मला पूर्णपणे खात्री आहे मित्रांनो की जर आपण आपल्याला पाणी उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणानं तुम्ही एवढे कष्टाळू आहेत की कुणालाही कुठली अडचण येणार नाही, ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. आज या ठिकाणी पाण्यावरती आपण मोठ्या प्रमाणावर काम केलंय. उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज बार्शीमध्ये जवळपास एन कारखाना बंद पडला होता, तोही कारखाना आपण सोनवण्याच्या माध्यमातून चालू केला, त्यांनाही मदत केली. हर्षवर्धन पाटलांना आपण मदत करतोय. संतनाथ कारखाना सुद्धा आपण लवकरच परिचारकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू करतोय, त्यांनाही तो चालू करून देऊ लागलेला आहे. त्याचबरोबर तो 3रा कारखाना आपल्या बार्शी तालुक्यामध्ये चालू होणार आहे. जे कारखाने सगळे बंद पडले होते ते परत आपण चालू करतो, उद्योगी वाढवण्याकरता प्रयत्न करतो. MIDC मध्ये सुद्धा सगळ्या कारखान्याला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा 5 MUE चे 2 ट्रान्सफॉर्मर आपण दिलेले आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून आपण पाणी त्या ठिकाणी देतोय. अशा रीतीने त्या ठिकाणी पण उद्योग वाढू लागले आहेत. सोयाबीनचा प्लांट बार्शीमध्ये झालेला आहे. नवीन ज्वारीच्या मिशनी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेले आहेत. पहिले आहेत पण आणखी नवीन झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी डाळ मिल नवीन व्हायला लागलेले आहेत, कडबा कुट्ट्या नवीन व्हायला लागलेल्या आहेत, चिंचुक्याच्या फॅक्टऱ्या चांगल्या पद्धतीने चालू लागल्या आहेत. सगळ्या स्तरावरती आपण उद्योग क्षेत्रामध्ये पण भरारी घेतो. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय कर्मवीर मामासाहेबांनी फार मोठं आपल्याला जीवनदान दिलेलं. त्यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या ह्याच्यात प्रगती आहे, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती आहे, व्यापारामध्ये प्रगती आहे, पाण्याच्या बाबतीमध्ये आपली प्रगती या ठिकाणी चालू आहे. अशा रीतीनं MIDCच्या माध्यमातून सुद्धा आज बार्शीला एक MIDC आपली ही चांगली कार्यान्वित झालेली. वैरागला आपण 150 एकर मध्ये नवीन MIDC करतोय. अशा सगळ्या स्तरावरती ज्या पद्धतीनं रस्ते, गटारे, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, सगळ्या स्तरावरती आपण या ठिकाणी काम करतो. आज बार्शी नगरपालिकेला सुद्धा जवळपास ज्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जवळपास 112 गावांना पाणी पुरवठ्याची योजना आपण मंजूर केली. त्या धर्तीवरती बार्शी नगरपालिकेला सुद्धा 296 कोटी रुपयाची रोज 4.5 कोटी लिटर पाणी येईल अशी आपण योजना मंजूर केली आहे. त्याची सुद्धा निविदा झालेली 1 वर्षामध्ये. नव्यानं बार्शीला सुद्धा पाणी आणखी त्या ठिकाणी येणार आहे. अशा रीतीनं वैरागला सुद्धा 50 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करतोय. सोलापूर रोड केला आपण, धाराशिव रोड केला, आपला कुर्डवाडी रस्ता चांगला केलेला आहे. जो यादव डॉक्टरांच्या दाराचा रस्ता तेवढा राहिला होता त्याला सुद्धा 92 कोटी रुपये आणलेले, तो सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे.
ठेकल्ल्या बायपास पासून जामगावच्या बायपास पर्यंत छानपैकी रस्ता होणार आहे. आज सगळ्यात महत्वाचा आज आनंदाचा क्षण आहे की जवळपास आज सुद्धा 346 कोटी 71 लाख रुपये आपल्या तुळजापूर रस्त्याच्या 45 किलोमीटर रस्त्याच्या कामाला सुद्धा मंजुरी मिळाली. त्याचं सुद्धा टेंडर निघालेलं आहे. जे आपण देवीला सगळेजण चालत जातो तो सुद्धा रस्ता आज मंजूर झालेला आहे. त्याही रस्त्याला साधारण दिवाळीच्या आसपास त्या कामाला सुरुवात होणार आहे. अशा रीतीनं चौफेर असा विकास या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये आपण करतो. एमएससीबीची अडचण होती, आता सांगितलं मला 4 तासाची लाईट 8 तासावरती नेलेली आहे. आणि भविष्यात सुद्धा मी तुम्हाला आणखी थोडं सावध करतो की बऱ्याच गावामध्ये आणखीन काही जणांनी कोटेशन भरलेले नाही बांधून. आणखीनही कोटेशन भरा, कारण हे वर्ष दुष्काळाचं थोडंफार पाण्याची कमतरता असेल, पण पुढच्या वर्षी उजनी पण भरणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे, उजनीचं पण पाणी सगळ्याच्या शेतात येणार आहे. आणि परत मात्र धरण काय उशाला आणि कोरड घशाला सगळं पाणी इकडं असेल आणि लाईट नसेल. आणि परत मला इतकं जर तुम्ही त्रास देताल की मला लडकून द्यायचं, त्यापेक्षा अगोदर तुम्हाला सगळ्याला सावध करतो. ज्यांना आणखीन कनेक्शन घ्यायचे त्यांनी कोटेशन भरा. तुम्हाला जे डीपी लागायचे आहेत जवळपास मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो की आपल्या 9 सबस्टेशनची आणखीन क्षमता वाढवतोय आपण. नवीन 6 सबस्टेशन बार्शीमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आणि जवळपास 500 नवीन ट्रान्सफॉर्मर ह्याचा सगळा प्रस्ताव मी अगोदरच, मला माहित आहे की पुढे काय होणार आहे त्याचं अगोदरच मी नियोजन केलेलं. पुढे जी घटना काय घडणार आहे लाईटच्या बाबतीमध्ये ते अगोदरच मी जागरूक आहे, सावध आहे. त्यामुळं 500 ट्रान्सफॉर्मरचं आपण नियोजन केलेलं आहे. माझे सगळे शेतकरी बांधवांना विनंती असणार आहे की आपण त्या ठिकाणी कोटेशन बनवून घ्यावं. भविष्यामध्ये आपल्याला लाईटची फार आवश्यकता भासणार आहे. अशा रीतीने आपण सगळ्या स्तरावरती या ठिकाणी काम करत आलेलं आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा आणखीनही कवेच्या बाबतीमध्ये कुठल्याही अडी अडचणी असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. निश्चितपणानं त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्याकरता मी कटिबद्ध असे या ठिकाणी सगळ्यांना अभिवचन देतो. आणि मी सातत्यानं प्रत्येक गावात बांधवांना मी सातत्यानं म्हणतो की माझ्यासारखा एक नशिबवान कार्यकर्ता तयार झाला की गेली 25-30 वर्ष झालं एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढं माहोळ कधीच राहत नसते. आणि मला तुम्ही कसं काय घडवलं, कसं काय आमदार झालो, माझे आमदार झालो, 5-5 वेळेस निवडणुका लढवल्या, 20-20 वर्ष पंचायत समिती सत्ता, 15-15 वर्ष नगरपालिका. आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला. आणि मी काही काळ मला निर्णय कठीण घ्यावे लागले. त्या कठीण काळामध्ये सुद्धा तुम्ही बरोबर राहिलात आणि त्या सर्व गोष्टीची जाणीव माझ्या मनामध्ये निश्चितपणाने होती. मी फक्त कधी सत्ता चांगली येते ह्याची वाट बघत होतो. फक्त 15 महिने झालेत मित्रांनो, 15 महिन्याची सत्ता तुम्ही घडवलेल्या राजेंद्र राऊत सारख्या एका कार्यकर्त्याच्या स्वाधीन झाली. आणि 15 महिन्यामध्ये तुम्ही हिशोब जर केला 2,500 कोटीहून अधिक निधी आपण आपल्या तालुक्याला आणण्यामध्ये यशस्वी. माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मतदारसंघामध्ये एवढा निधी गेला नसेल. कारण मी ज्यावेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेस सरकार नव्हतं. मला पण माहित होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार होत नाही. तरी सुद्धा मी फडणवीस साहेबाला जाऊन पाठिंबा दिला. बरेच जण म्हणले काय कळत का नाही. मी म्हणलं तुम्ही ग बसा, काय 2 वर्षात घडतंय मला माहित आहे. इतकी त्रिकोट कधीच राहणार नाही. आणि ज्या माणसाला जाणीव असते की अडचणीच्या टायमामध्ये कोणी मदत केली, आज मी एवढं जबाबदारीने का पळतो तुम्हाला मी त्याचं एक गोपीत सांगतो की मी ज्या वेळेस चांगले दिवस पण असतात, वाईट पण दिवस असतात, परंतु माझे आमदार मी 99 ते 2004 पर्यंत होतो. मग आमदार पण झालो नव्हतो, त्यावेळेस पडलो होतो, परंतु तुम्ही जनतेचा आमदार म्हणून मला कौतुक केलं. मी 4 ते 9 आमदार झालो, परंतु 9 ते 1 साधारण 19 पर्यंत 10 वर्ष मी कुठलंही पद नव्हतं माझ्याकडे. एक माझे आमदार म्हणून मी फिरत होतो, परंतु तुम्ही मला कधी त्याची जाणीव होऊन दिली नाही. कसल्या पडत्या काळात किंवा अडचणीच्या टायमात. कारण तुम्ही बघता आताचं तर राजकारण, कोण कुठं पळून जाईल आणि कोण कुठं प्रवेश करेल काहीच कळत नाही. काहीच देशात ती माणसाला कळायला तयार नाही. पण मी मगाच नशिबान कार्यकर्ता आहे की मी चांगल्या काळात होतो, वाईट काळात होतो, माझी साथ सोडून कुणीच गेलं नाही. तुम्ही एवढी पाठराखण केली आणि त्याची जाणीव माझ्या मनामध्ये होती. मी फक्त संधीची वाट बघत होतो
की कधी एखादी चांगली सत्ता येते आणि चांगली सत्ता आल्यानंतर मी बार्शी तालुक्याचं कल्याण कधी करू शकल, हा माझ्या मनामध्ये विचार होता आणि निश्चितपणानं त्याचं फळ आता या 15 महिन्यामध्ये मिळालेलं आहे. भविष्य काळामध्ये सुद्धा आणखीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण साठवण तलाव, बंधारे, पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची उन्नती झाली पाहिजे, कच्च्या मालावरची प्रक्रिया झाल्या पाहिजे, आपल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. कुठेही अडचण आली मग अतिवृष्टी होऊ द्या, सरकार ताकदीने उभारलं पाहिजे, सततचा पाऊस असू द्या ताकदीने उभारलं पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर आता दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला पण माहिती आहे की सगळ्यात अगोदर गंभीर दुष्काळ म्हणून मी नोंद करून पण ठेवली, त्याचं सुद्धा मदत या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला मिळणार आहे. अशा रीतीनं प्रत्येक स्तरावरती माझ्या माहितीप्रमाणे तर जवळपास, आता मी पण माणूस आहे कुठेतरी चुकत नाही असं नाही, पण किमान 95% तर जेवढ्या केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, त्या तुमच्या पदरात पाडण्याकरता रात्रीचा दिवस करून झटणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. कधीही आपल्या शेतकऱ्याचं, नागरिकांचं, माता भगिनींचं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण मी जर आळसपणा केला तर फार मोठी किंमत आपल्याला मोजावं लागणार नाही. मी कधीही आळशासारखं वागत नाही. रात्रीचा दिवस करून सगळं नियोजन करून प्रत्येक योजना या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय. भविष्य काळामध्ये पण हे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला केलेले दिसतील. सगळ्याची प्रगती या ठिकाणी निश्चितपणानं झाल्याची आपल्याला दिसणार आहे. बार्शीचं अर्थकारण फार मोठ्या प्रमाणामध्ये 5 वर्षामध्ये तुम्हाला वेगळं स्वरूप बार्शीचं दिसणार. फक्त एवढीच माझी एक विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी एका कुटुंबासारखं राहावं बांधून. कारण आपण पाहिलंय या बार्शी तालुक्यामध्ये आपल्या सगळ्याच शेतकऱ्याला दृष्टी लागल्यासारखं झालं. काही उपद्रवी माणसं या तालुक्याच्या राजकारणात होती, सातत्यानं खोड्या करायच्या, ह्याला ह्याच्या अंगावर सोड, त्याला त्याच्या अंगावर सोड, कोण नीट आयुष्य जीवन जगायला लागलं तर त्याचं जीवन उद्ध्वस्त कर, अशा पद्धतीचा आपल्या इथं फार घाणेरडा प्रकार झाले. त्याच्यामुळं आता त्या सगळ्या गोष्टीकडे सगळे दुर्लक्ष करा. सगळेजण एक जीवानं एक दिलानं राहा. तुम्हाला जे काय तुमच्या गावाकरता पदरात पाडून घ्यायचंय, कधीही मला झोपीतनं तुम्ही उठवा, भाऊ आमच्यासाठी एवढं करा, नाही करून दिलं तर मग मला बोल. परंतु तुम्ही नीट सगळेजण राहा. काय होतंय, उगाच एकाचं तोंड इकडं एकाचं ही त्याला खोड्या तिथं, अशा पद्धतीचं राजकारण झालं तर आळशा माणसाचं, जे माणूस कामच करू शकत नाही अशा माणसाचं साथ, आणि प्रामाणिक माणसानं काम करणाऱ्या माणसाला मानसिक त्रास होतो. त्याच्यामुळं तुम्ही अत्यंत एक दिलानं एक जीवानं राहावा. ह्या गावातल्या आणखीन भविष्य काळामध्ये जे प्रश्न असतील, मग जिल्हा बँकेच्या माध्यमातून असू द्या, ऊसाच्या माध्यमातून असू द्या, बाजार समितीच्या माध्यमातून असू द्या, फळबागाच्या माध्यमातून असू द्या, भाजीपाल्याच्या माध्यमातून असू द्या, किंवा अन्य कुठल्या माध्यमातून असू द्या, हे प्रश्न व्यवस्थित मांडा. हे प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी माझी निश्चितपणानं असेल असं या ठिकाणी सर्वांना अभिवचन देतो. आतापर्यंत जे सहकार्य सर्वांनी केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.